मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप। पैशांच्या बॅगेसह मंत्री संजय शिरसाटांचा व्हिडिओ, संजय राऊतांचा दावा। मंत्री बाजूला नोटांच्या बंडलांची बॅग घेऊन बसलेत। मुख्यमंत्री फडणवीस कारवाई करणार का, राऊतांचा सवाल। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाटांची वकिलांसोबत चर्चा। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपानंतर शिरसाट आक्रमक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र। प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवा। वेळोवेळी आढावा घ्या, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गसह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याला जागतिक यादीमध्ये स्थान। ऐतिहासिक गौरवशाली क्षण, हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळामधील सहकाऱ्यांचे आभार। एकनाथ शिंदे संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर नाराज। पक्षामध्ये बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। आमदार निवासामधील मारहाण प्रकरणी संजय गायकवाडांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद। आणखी एका व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल। पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना माहिती कळवली जाणार। मी जाणीवपूर्वक मारहाण केली, कायदा हाती घेतला, मात्र कारवाईला घाबरत नाही। आमदार संजय गायकवाडांची मुजोरी कायम। मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती। विधान परिषदेमध्ये आवाजी मतदानावरून जनसुरक्षा विधेयक मंजूर। गदारोळानंतर विरोधकांचा सभात्याग। राज्यपालांना भेटून बिलावर सही न करण्याची विनंती करणार। संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांसाठी जनसुरक्षा विधेयक। नक्षलवादी, माओवाद्याशी संबंधित संघटनांवर कारवाई करता येणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। हे जनसुरक्षा नाही तर भाजप सुरक्षा विधेयक। नक्षलवादाचा उल्लेखच नाही, कुणालाही जेलमध्ये टाकतील। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम पोलिसांनी केलंय, मात्र विचारांच्या प्रदूषणासाठी आपल्याकडे कायदा नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या राजकारणाच्या मैदानात। वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीमध्ये यशस्वी मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा अहवाल समोर। विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा बंद झाल्यानेच दुर्घटना, अहवालामध्ये नमूद। मुख्यमंत्री फडणवीस आज दुपारी 12:30 वाजता नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार, तर खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचाही आढावा घेणार। समृद्धी महामार्गाच्या वर टोल नाक्यावर गोळीबार। छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी टोल नाक्यावरची घटना। पोटामध्ये गोळी लागल्यानं कर्मचारी गंभीर जखमी। शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये 500 कोटींचा घोटाळा। आमदार सुरेश धस यांचा मोठा आरोप, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल घेत कारवाईचे आदेश। सोलापूरमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा निधी रखडल्यानं रुग्णांना फटका। 29 कोटींचा परतावा प्रलंबित। अनेक हॉस्पिटल उपचार नाकारत असल्याचा रुग्णांच्या कुटुंबियांचा आरोप। विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मराठवाड्यामधील पावसाचा जोर ओसरला। येत्या 48 तासामध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज। नागपुरात स्कूटर चोरी करणाऱ्या मुलींची दहशत। स्कूटर चोरताना 3 मुली सीसीटीव्हीमध्ये कैद। पोलिसांकडून मुलींचा शोध सुरू। जपानमध्ये तुफान पाऊस। राजधानी टोकियोला पुराचा धोका। पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित। नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना, तर क्युशूमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक। पराडाचं शिष्टमंडळ लवकरच महाराष्ट्र दौरा करणार। येत्या आठवड्यामध्ये राज्यात चर्चेसाठी येणार असल्याची माहिती। विविध संघटनांसह कोल्हापुरातील कारागिरांचीही भेट घेणार। विम्बल्डन टेनिस स्पर्धा अंतिम टप्प्यात। पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्काराज आणि जॅनिक सिन्नर अंतिम फेरीमध्ये। सिन्नरकडून दिग्गज खेळाडू जोकोविचचा पराभव। इटलीचा संघ इतिहासामध्ये प्रथमच T20 विश्वचषकासाठी पात्र। पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये इटलीचा संघ खेळताना दिसणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस
मराठी मॅट्रिमोनी.